पोहायला उतरलेला आर्यन परतलाच नाही. पळसदरी डॅममध्ये घनसोलीतील 20 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू. कर्जत तालुक्यातील पळसदरी डॅम परिसरात घनसोलीतील 20 वर्षीय आर्यन थापरचा बुडून मृत्यू झाला. भारतीय विद्यापीठाचा BBAच्या प्रथम वर्षाचा विद्यार्थी असलेला आर्यन सोशल प्रोजेक्टसाठी मित्रांसोबत येथे आला होता. कार्यक्रमानंतर तो डॅममध्ये पोहण्यासाठी उतरला. दोनदा सुरक्षित परतल्यानंतर तिसऱ्यांदा खोल पाण्यात गडप झाला. मित्रांनी मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला वाचवण्यात अपयश आले. या घटनेची माहिती मिळताच कर्जत पोलीस ठाण्याचे कर्मचारी तसेच खोपोली येथील हेल्प फाउंडेशनच्या रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेत शोध मोहीम सुरू केली. रात्री उशिरापर्यंत शोध कार्य सुरू होते, मात्र अंधारामुळे मोहीम थांबवावी लागली. आज सकाळी पुन्हा शोध मोहीम राबवण्यात आली असता रेस्क्यू टीमला यश आले आणि आर्यनचा मृतदेह डॅममधून बाहेर काढण्यात आला. अनोळखी ठिकाणी पाण्याची खोली आणि परिस्थितीची माहिती नसताना पोहण्यासाठी उतरणे जीवघेणे ठरू शकते. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर, पोलीस पाटील विनया खोपकर, डेला ॲडव्हेंचरचे गणेश गीत आणि पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. काल कर्जत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पळसदरी डॅममध्ये एका युवकाचा बुडून मृत्यू झाला होता. काल रात्री आपण सर्च ऑपरेशन केलं होतं, परंतु अंधार आणि आजूबाजूची परिस्थिती पाहता आपण काल रात्री रिस्क न घेता ते रेस्क्यू ऑपरेशन थांबवलं होतं. आज सकाळी पुन्हा 6 वाजता मी पुन्हा रेकी करायला सुरुवात केली आणि बऱ्याच प्रयत्नांती त्या युवकाचे अर्थात आर्यन थापर नावाच्या 19 वर्षाच्या युवकाचे शव शोधण्यात आम्हाला यश आलं म्हणायला हरकत नाही. परंतु ही अशी दुर्घटना या ठिकाणी का घडते याचं कारण या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती येणाऱ्या नवागतांना माहीत नसते आणि त्या कारणे या ठिकाणी बरेच मृत्यूचे प्रसंग होतात. या ठिकाणी आपल्या पोलीस पाटील आहेत आणि या ठिकाणचे स्थानिक आहेत, त्यांनी सांगितले की असे प्रसंग पुन्हा पुन्हा घडू नयेत म्हणून ते प्रयत्न करत असतात. परंतु पर्यटक किंबहुना ही यंग जनरेशन जे आहे ते त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत नाही, त्यामुळे अशी घटना घडत असतात. अशा घटना घडू नयेत म्हणून आमचे प्रयत्न सुरू आहेत. दत्तात्रय शेडगे, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. CCTVची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.